वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी फॉर इंजिनियर्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन 2026-27 साठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आपण ते समजून घेऊ. बघा, सीईटी 1 आणि सीईटी 2 चा इथे रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि लवकर तुमची इथे ऑनलाईन प्रोसेसला सुरुवात होईल. ऑनलाईन प्रोसेससाठी तुम्हाला हे डॉक्युमेंट सगळे पाहिजेत, ते आपण डॉक्युमेंट इथे समजून घेणार आहे. बघा, ऑल स्टुडंटसाठी जे कॉमन डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, देन सीईटीचं स्कोअर कार्ड किंवा जेडब्ल्यूचं स्कोअर कार्ड, लिव्हिंग सर्टिफिकेट और ट्रान्सफर सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट किंवा डोमिसाइल सर्टिफिकेट, ते इन्कम सर्टिफिकेट पाहिजे, ते व्हॅलिड पाहिजे 31 मार्च 2027 पर्यंत. आता ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत, त्यांना जर स्कॉलरशिप हवी असेल, त्यांना ऑल कॉमन डॉक्युमेंट लागतील. त्याबरोबर त्यांना तिथे इन्कम सर्टिफिकेट लागेल, जे व्हॅलिड पाहिजे 31 मार्च 2027 पर्यंत, आणि फॅमिलीचं इन्कम आहे ते 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. नंतर ओबीसी, एनटी, एसबीसी, एससीबीसी म्हणजे मराठा स्टुडंटसाठी इथे ऑल कॉमन डॉक्युमेंट पाहिजे, कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे, आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पाहिजे, ते व्हॅलिड पाहिजे अप टू 31 मार्च 2027 पर्यंत. एससी एसटी स्टुडंटसाठी ऑल कॉमन डॉक्युमेंट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ते ईडब्ल्यूएस म्हणजे इकॉनॉमिकल विकास सेक्शनसाठी ऑल कॉमन डॉक्युमेंट पाहिजे, ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट पाहिजे, आणि इन्कम सर्टिफिकेट पाहिजे, व्हॅलिड पाहिजे 31 मार्च 2027 पर्यंत. फॅमिलीचं जे इन्कम आहे ते 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. देन गर्ल्स स्टुडंटसाठी ऑल कॉमन डॉक्युमेंट पाहिजेत, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट पाहिजे, जे व्हॅलिड पाहिजे 31 मार्च 2027 पर्यंत, आणि इथे गर्ल्स स्टुडंटसाठी 100% ट्युशन फी ते माफ असेल. बघा, अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला लागतील ऍट द टाइम ऑफ रजिस्ट्रेशन प्रोसेस. थँक्यू.